नमस्कार, श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत पाणीपुरी। आणि पाणीपुरीसाठी ते घेतलेला आहे अर्धा किलो गूळ आणि 4 चिंचेची पाकिटे घेतलेली आहेत। आणि हे कुकरला लावून घ्यायचं आहे। आता याची एक आपण शिट्टी देऊया। आता चिंचेच्या आणि गुळाला एक शिट्टी देऊन घेतलेली आहे आणि हे याचं पाणी गाळून घेतलेलं आहे। आणि राहिलेला जो चिंचेचा चोथा आहे तो आपण मिक्सर मध्ये घालून घेणार आहोत। कलर किती झालाय हे आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आता आपण हे गाळून घेणार आहोत। चिंचेचा कोळ घट्ट असा तयार झालेला आहे। आता इथे एक पातेले गॅसवर ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। या तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत। आता जिरे तडतडल्यानंतर आपण हा शिजवून घेतलेला कोळ त्यामध्ये घालणार आहोत। यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मिरची पावडर, मीठ चवीनुसार आणि यामध्ये गूळ तर आपण आधीच घातलेला आहे शिजवताना। आणि आता अशा प्रकारे हा कोळ तयार झालेला आहे आणि हा थंड करण्यासाठी आपण ठेवणार आहोत। पाहू शकता खूप छान असा कोळ तयार झालेला आहे। आता इथे बाजारमधून आम्ही तळण्यासाठी पुऱ्या आणलेल्या आहेत आणि या तळून घेणार आहोत। खूप छान प्रकारे या पुऱ्या आता इथे एका ताटामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि तयार केलेली बटाट्याची भाजी आणि कोथिंबीर हे साहित्य घेतलेलं आहे। आता इथे पाणीपुरीसाठी चटणी करणार आहोत। पुदिन्याची चटणी, चिंचेचा कोळ आपण केलेलाच आहे। आता पुदिन्याची चटणी आपण करणार आहोत। हे पॉकेट आणलेलं आहे आणि आता आपण पुदिन्याची चटणी करूया। या पॉकेटमध्ये अशी पावडर असते ती आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। पुदिना पावडर आहे ही खजूर इमलीची पावडर आहे आणि खट्टा मीठा पावडर आहे इमली। खडा पावडर आहे ही। आता ही आपली हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। आता इथे पाणीपुरी भरण्यासाठी आपण प्लेट तयार करणार आहोत। आता इथे आपण पाणीपुरी भरून घेणार आहोत। पाहू शकता इथे पुऱ्या फोडून घेतलेल्या आहेत। हा आहे चिंचेचा कोळ, ही आहे पुदिन्याची चटणी, शेव, बटाट्याची भाजी, कांदा आणि कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपण पुरीमध्ये भरून घेणार आहोत। बटाट्याची भाजी पहिला आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण यामध्ये कांदा, बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। आता यामध्ये शेव घालून घेणार आहोत। आता पुदिन्याची चटणी यामध्ये घालणार आहोत।
हा चिंचेचा कोळ. आता ही पाणीपुरी तयार झालेली आहे. खूप छान आणि मस्त घरच्या घरी पाणीपुरी.